असेल. टेडी किंवा किकमध्ये मिळालेले फटाके दिवाळीचेच म्हणून उडवले असतील. कदाचित बरं इथे आवाज आणि धूर नाहीये असंही वाटलं असेल. फराळाचे पदार्थ केले असतील किंवा आयते खाल्ले असतील. पुढचे डाएटचे प्लॅन ठरले असतील. कुणाचा पहिला वाढवा झाला असेल. ऑफिसमधली कामं करताना अजून सुट्टी असायला हवी होती यार असंही वाटलं असेल. स्पेशली भारतातल्या दिवाळी पार्ट्या आणि तिथला तो झगमगाट बघून त्याची सर इथे येत नाही असं थोडंसं वाटलं असेल. आणि तरीही आपलेही फोटो सजून धजून सोशल मीडियावर टाकले असतील. परदेशात असून इतकं उत्साहाने करता म्हणून कदाचित ज्येष्ठांनी व्हिडिओ कॉलवर कौतुक केलं असेल. आणि त्याच वेळी आपण त्यांच्यासोबत नाही म्हणून थोडेसे डोळे पाणावले असतील. तर दिवाळीच्या याच सगळ्या आठवणींना जोड देणारा एकत्र येण्याची हौस फिटवायला म्हणून आजचा हा कार्यक्रम. सुरुवात करूया अर्थातच दीप प्रज्वलनाने. त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते हर्षल देशपांडे, समीर कुलकर्णी, मंदार जोशी, पूजा जोशी आणि मिथुन सलकर यांना. याच दिवाळीचा अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी पहाट. दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या अशा दोनच मोठ्या सुट्ट्या असलेली आपली पिढी. एरवी सोमवार ते शनिवार सुद्धा काम किंवा शाळा. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुद्धा काही ठराविक व्यवसाय असलेल्यांनाच. पण दिवाळीच्या सुट्ट्या मात्र अपवाद वगळता सगळ्यांना मिळायच्या. आणि तीच संधी साधून कलावंत मंडळी सज्ज व्हायची वेगवेगळे कार्यक्रम करायला. दिवाळी पहाट म्हणजे मग कुटुंबासोबत सकाळी तयार होऊन जायचं. सजून धजून बाहेर पडायचं. सुरेल गाणी ऐकायची आणि घरी येऊन फराळ खायचा. दिवाळी पहाट म्हणूया तिथे किंवा स्वरसंध्या पण लाईव्ह कार्यक्रमाची मजा वेगळी. रसिक आणि सादरकर्ते दोन्हीसाठी. तेव्हा आजच्या कलाकारांची आता ओळख करून घेऊयात. मी मंचावर आमंत्रित करते केतकी वझे. हैदराबादमध्ये राहणारी केतकी ही संगीत विशारद आहे. तिने मास्टर्स इन परफॉर्मिंग आर्ट्स सुद्धा केलेलं आहे. तिचे अनेक लाईव्ह प्रोग्राम्स झालेले आहेत. याशिवाय सध्या ती अनुराधा कुबेर यांच्याकडे भेंडी बाजार घराण्याचं शिक्षण घेत आहे. ती ऑनलाईन आणि ऑफलाईन असे हिंदुस्थानी क्लासिकल म्युझिकचे क्लासेसही इथे घेते. इथे सोबत तबल्याची साथ द्यायला आहे नकुल ठकार. नकुलने डॉक्टरेट केलेली आहे. आवड म्हणून तो गेली 2013 पासून तो तबल्याचे शिक्षण घेतो आहे. पंडित योगेश सामसी जे उस्ताद अल्ला रखा यांचे शिष्य आहेत त्यांच्याकडून तो शिकतो आहे. श्रीधर बालगुडे. श्रीधर हा व्यवसायाने इंजिनियर आहे. ब्रुक्सालमध्ये काम करतो. त्याच्या आईकडून संगीताचा वारसा त्याला मिळालाय आणि तेवढ्याच पॅशनने तोच वारसा पुढे नेतो आहे. गिटारही शिकला आहे. आज तो गाणारही आहे आणि गिटारही वाजवणार आहे. त्यानंतर सौरभ देशपांडे. अगदी 2च महिन्यांपूर्वी जर्मनीत आलेला सौरभ हार्मोनियमवर आपल्या सगळ्या गायकांना साथ देणार आहेच. याशिवाय तो गिटारही वाजवणार आहे आणि गाणारही आहे. त्याला भारतीय शास्त्रीय संगीताची आवड आहे आणि त्यानेही PhD केलेली आहे. त्यानंतर ऋषिकेश पैठणकर. नव्या पिढीचा आपला जर्मनीतला गायक. ऋषिकेश सध्या इथे KIT मध्ये मास्टर्स करतो आहे. त्यालाही त्याच्या आईकडून संगीताची प्रेरणा मिळाली. सुरुवातीला त्याने तबला शिकायला सुरुवात केली. मग पुढे इलेक्ट्रॉनिक म्युझिकमध्ये जास्त आवड निर्माण झाली. त्यानेही पुण्या मुंबईत लाईव्ह शोज केलेले आहेत. त्याचं स्वतःचं YouTube चॅनल आहे आणि तो स्वतः कंपोजही गाणी करत असतो. आणि मी मधुरा शेंबेकर. मी हॉकनेममध्ये राहते. व्यवसायाने इंजिनियर आहे आणि आवड म्हणून हौशी लेखिका आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. हे वर्ष आपल्या हिंदू धर्मियांसाठी विशेष ठरलं ते 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत राम मंदिर उभं राहिलं. तो सगळा थाटमाट बघून अनेकांच्या डोळ्यात स्वप्नपूर्तीचा आनंद होता. घरोघरी ध्वज उभारले गेले. रांगोळ्या काढल्या गेल्या आणि मोठ्या उत्साहात रामराया अयोध्येत अवतरले. लोक कृतकृत्य झाले.
तेव्हा कार्यक्रमाची सुरुवात दिवाळीचे औचित्य साधून प्रभू श्रीरामांसाठी लिहिल्या गेलेल्या एका खास मराठी गीताने. ऐकूया विजय पताका. काही रचना या कालातीत असतात याचं हे उत्तम उदाहरण. कित्येक वर्षांपासून प्रचलित असलेलं हे दिवाळीचं गाणं आजही तेवढंच रिलेव्हंट वाटतं. अशीच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची अनेक गाणी. अशी चिकमोत्याची माळ ऐकू आलं किंवा प्रथम तुझं वंदितो ऐकलं की थेट गणपती मंडळात आपण पोहोचतो. वर्षानुवर्ष गणपतीसाठी अनेक गाणी लिहिली जातात आणि ती दरवर्षी नवीन गाण्यांची त्यात भर पडत जाते. नवीन शब्द, नवीन संगीत या सगळ्यांना सामावून घेत जुन्या नव्या गाण्यांसोबत लाडक्या गणरायाची प्रार्थना केली जाते. तेव्हा आता आपल्या महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत असणाऱ्या गणपतीची ही सूरमयी आराधना ऐकूयात.
सूरनिरागस हो गणपती सूरनिरागस हो शुभनयना करुणामय गौरी हरसी वरदविनायक शुभनयना करुणामय गौरी हरसी वरदविनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती निरंतर हो सूरनिरागस हो सूरनिरागस हो गणपति सूरनिरागस हो मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया 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 गणपति बाप्पा मोरया गजवदना तू सुंदर गजवदना तू ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती दीन निरंतर हो दीन निरंतर हो सूरनिरागस हो सूरनिरागस हो गणपति सूरनिरागस हो मोरया मोरया गणपति बाप्पा मोरया 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 गणपति बाप्पा मोरया गजवदना तू सुखकर्ता गजवदना तू दुःखहर्ता गजवदना मोरया 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 गणपति बाप्पा मोरया गजवदना तू सुखकर्ता गजवदना तू दुःखहर्ता गजवदना मोरया मोरया सूरनिरागस हो गणपती बाप्पा मंडळी, मराठी भाषिक म्हणून यावर्षीच्या इतिहासात एक उल्लेखनीय नोंद झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आपली भाषा शतकानुशतके कित्येकांनी जपली, जोपासली, बदलत्या काळानुरूप त्यावर संस्कार होत गेले आणि ही भाषा वृद्धिंगत होत गेली. आपल्याला या घटनेचा साक्षीदार होता आला. संत साहित्य हा या भाषेचा अगदीच मोठा ठेवा आहे. ज्ञानेश्वरीच्या रूपाने गीता सोप्या भाषेत लोकांसमोर आणणारे संत ज्ञानेश्वर हे त्यातलेच एक. आता पुढे ऐकूया त्यांचाच एक लोकप्रिय अभंग केतकीच्या आवाजात.
आता आपण ऐकलं ते संत ज्ञानेश्वर आपल्या मनाला आवर घालायला सांगत आहेत. चंचल वेड असं हे आपलं मत. आता संत महात्मे सांगतील खरं, पण आपण आहोत सर्वसामान्य माणसं. आपली परिस्थिती बरेचदा तळ्यात मळ्यात असते. अस्थिर मनाला आवर घालायला हवा हे समजत असतं, पण जमत नाही. मग त्या अवस्थेवर कुणी एखादा गीतकार त्याच्या शब्दातून व्यक्त होतो. अमिताभ भट्टाचार्य, स्वानंद किरकिरे आणि अमित त्रिवेदी हे त्रैराशिक अफलातून जुळून येतं. शब्द आणि संगीत दोन्हीला खास बंगाली टच दिला जातो आणि एक गोड गाणं तयार होतं. ऐकूयात मोंटारे. कागज के दो पंख लेके उड़ा चला जाए रे, जहाँ नहीं जाना था ये वही चला आए रे. उम्र का ये ताना बाना समझ न पाए रे, सुबह पे जो मोह हमारा नमक लगाए रे, के देखे न भाले न जाने न लाए रे. दिशाहारा के मन बोका मोंटा रे. चला जाए रे, जहाँ नहीं जाना था ये वही चला आए रे. उम्र का ये ताना बाना समझ न पाए रे, सुबह पे जो मोह हमारा नमक लगाए रे, के देखे न भाले न जाने न लाए रे. दिशाहारा के मन बोका मोंटा रे. करे किले सारे भेद जाए दीवारे, प्रेम कोई सेंध लागे लागे लागे. अगर मगर माटी को ये जिया के जो मुछा दे, जिया नहीं गेंद लागे लागे लागे. माटी को ये जंगल सा माथे पे सजाए दे, सुबह में जो हो हमारा नमक लगाए रे, कि देखे न भाले न जाने न लाए रे. दिशाहारा के मन बोका मोंटा रे.
कोणत्याही कारणाने चलबिचल होणारं मन प्रेमात पडल्यावर अजूनच वेड्यासारखं वागू शकतं. तेव्हा अगदी जरी हवेत गेल्यासारखं वाटत असेल तरीही ते प्रेम व्यक्त करण्याबद्दल ते बोलायचं आहे, पण कसं बोलू अशी द्विधा मनस्थिती असते. त्यात थोडी भीती असते. कधी प्रेमाची कबुली देऊनही त्यावर उत्तर मिळत नाही. मग ती बेचैनी अजूनच थकवते. आता ऐकूया अबोल प्रेमाबद्दलची एक मेडली. एक अतिशय शांत, एखाद्या नदी किनारी चंद्राच्या शांत प्रकाशात पाण्याचा खळखळाट ऐकत त्या शांत रम्य आठवणीत नेणारं आणि एखाद्या गजबजलेल्या गोव्याच्या बीचवर आहोत असं भासवणारं. ऐकूया. ये पतंगे अंबर से कहती है क्या सुन लो, ये हवाएं कहती क्या बादल से, सुन लो, क्या कहे दिल से धड़कने पागल, सुन क्या बोले सांसों की हलचल, बांसुरी होठों से जो कहे तुम लबों से बोलो ना, तितलियां जो फूलों से कहे तुम नजर से बोलो ना, मौले से बोलो ना, चुपके से बोलो ना, बोलो ना, हाँ बोलो ना, बोलो भी बोलो ना. सावन भी तो जाए प्यारवा, सावन भी तो जाए प्यारवा, मन मेरा घबराए, मन मेरा घबराए, ऐसो गए परदेस पिया तुम, ऐसो गए परदेस पिया तुम, चैन हमें नहीं आवे, चैन हमें नहीं आवे, मोरा सैया मुझसे बोले ना, मोरा सैया मुझसे बोले ना, मैं लाख जतन कर हारी, लाख जतन कर हारी, मोरा सैया मुझसे बोलना, मोरा सैया मुझसे बोलना. एक होतं अव्यक्त प्रेम, पण हल्ली फुलं उधळावी तसे सगळीकडे बदाम उधळले जातात. खायचे नाही. व्हॉट्सॲपवर, फेसबुकवर, जिकडे तिकडे चोहीकडे काही खरे असतात, काही दिखाव्याचे पण असतात. पण एकंदरीत आधीच्या पिढीत बदाम,
त्यावर ते मध्ये बाण, हे सगळं खुसफुस प्रकरण होतं, अगदी ई टाईपचं. आणि आता हे सगळं किती गोड अशात झालेलं आहे. आता पुढचं गाणं आहे असंच गोड गुलाबी फेज मधल्या प्रेमाबद्दल, हलकं फुलकं रॉमकॉम लव्ह स्टोरीवालं, स्वर्ग हा नवा. वाटलं ना ती गोड गोड. आता प्रेमगीतांचाच माहोल आहे, तर अजून जरा प्रेमाबद्दलच बोलूयात. एकदा प्रेम व्यक्त होत नव्हतं अशी तक्रार होती, मग ते व्यक्तही झालं, पण लाजून प्रेम व्यक्त करणे ही कन्सेप्टच वेगळी. इश्श हे आता थट्टेपुरतंच उरलेलं आहे. अर्थात त्याला ब्लश हा नवीन शब्दही आलेला आहे. अशाच या प्रेमाच्या लाजण्याच्या हसून इशारे करणाऱ्या भावना सांगताना पाडगावकरांना सुचलेलं एक अजरामर प्रेम सौरभ आता आपल्यासमोर सादर करणार आहे, पण एका वेगळ्या अंदाजात. ऐकूया. डोळ्यास पापण्यांचा का सांग भाट भावा, डोळ्यास पापण्यांचा का सांग भाट भावा, मिटताच पापण्यांका चंद्रही दिसावा, मिटताच पापण्यांका चंद्रही दिसावा. हे प्रश्न जीव घे, हे प्रश्न जीव घे, हरती जिथे शहाणे
हसून हे पाणी मी ओळखू आहे सारे तुझे बाणी मी ओळखून आहे सारे तुझे बाणी हाती धनुष्याच्या त्याला कसे कळावे हाती धनुष्याच्या त्याला कसे कळावे हृदयात बाण ज्याच्या त्यास दुःख ठावे तिरपा कटाक्ष भोळा तिरपा कटाक्ष भोळा आम्ही इथे दिवाणे मी ओळखू आहे सारे तुझे बाणी मी ओळखू आहे सारे तुझे बाणी. म्हणाले होते की पहिला पाडवा तर तो सगळा माझ्यामध्ये त्या गाण्यातही त्याचा उतरला आहे. दिवाळी लग्न किंवा अजून काही निमित्ताने गाण्यांच्या मैफिली होतात. व्हॅलेंटाईन डेसाठी मैफिली होत नाही, त्यासाठी लोकांची वेगळी ठिकाणं असतात. पण अशी गिटारवरची गाणी ऐकायला मिळाली तर कदाचित हळूहळू तोही नवीन ट्रेंड येईल. कॅफेमधल्या डेटसाठी कॉफी असते आणि मैफिलीत चहा. चहा घेतलाय ना सगळ्यांनी? तो चहा घेऊन आम्ही म्हणालो वा आयोजक, कारण तबला आणि ताजमहाल हे सगळं आपल्यासाठी अगदी आठवणीतलं समीकरण आहे. गायक आणि गायिका यांना तोडीची साथ देणारी ही वाद्य. तबला म्हटलं कीच आपल्याला आठवतात ते झाकीर हुसेन आणि ताजमहाल. झाकीर हुसेन यांचे वडील उस्ताद अल्लाह रखा यांचे शिष्य पंडित योगेश सामसी यांच्याकडून नकुल शिक्षण घेत आहे. तेव्हा आता गायकांना थोडीशी विश्रांती देऊयात आणि नकुलकडून ऐकूयात कायदा ही कंपोजिशन.
तुम्हाला कोणत्याही शब्दांशिवाय किती खेळवून ठेवू शकतं याची ही साक्ष आहे. तबला आणि डग्गा, ऊन आणि सावली, तसे राधा आणि श्याम, एक जगावेगळी प्रेम कहाणी. कृष्णावर निस्सीम प्रेम करणारी ही राधिका, ही प्रेयसी तिच्या कृष्ण सख्याबद्दल जेव्हा प्रेम व्यक्त करते तेव्हा तिच्या त्या प्रेमा इतकीच ताकदीची गाणी उभी राहतात. त्यातही काही गाणी ही खास अशी मैफिलीत ऐकण्यासाठीची असतात. ऐकूयात पुढचं गाणं केतकीच्या आवाजात. भान तृप्तगात्र गोकुळ
यांच्या अनेक आख्यायिका ऐकिवात आहेत. प्रेम, भक्ती, समर्पण अशा त्याच्या वेगवेगळ्या छटा आहेत. भारतात विविधतेत एकता हा नारा जेव्हा आपण मिळवतो तेव्हा ते आपल्या संगीताबाबत सुद्धा तेवढंच खरं आहे. सुफी संगीत हाही त्यातलाच एक भाग. तिथेही भक्ती, समर्पण हाच भाव. या सुफी संगीतावर आधारित अशी अनेक गाणी भारतीय चित्रपटसृष्टीत सुद्धा गाजली. अशाच एका जीव ओतून टाकणाऱ्या भक्तीबद्दल, प्रेमाबद्दल पुढचं गाणं ऐकूयात. ओ रंगरेज. काही वेळा एखादं गाणं नुसतं ऐकून माहिती असतं, ते खूप आवडतं, पण ते गाणं कोणत्या सिनेमातलं आहे, कुणावर चित्रित झालंय हे माहिती नसतं. कधी लिरिक्स आवडतात, कधी गायक किंवा गायिका लक्षात राहतात, कधी एखाद्याचं लोकेशन आवडतं, तर कधी हिरो किंवा हिरोईन. या रंगरेज गाण्याबद्दल माझं थोडंसं असंच झालं होतं. अनेक वेळा ऐकलं होतं, पण कोणत्या सिनेमातलं आहे हे माहिती नव्हतं. आमच्या सगळ्या प्रॅक्टिस सेशन दरम्यान अर्थातच नवीन आणि जुनी गाणी यांची देवाणघेवाण हा सगळ्यात मोठा भाग होता. जेनझीकडून आम्हाला नवीन गाणी कळायची आणि आमच्याकडून त्यांना. बरेचदा अशीच नवीन गाणी जी आपल्याला माहिती नाही किंवा ऐकलेली असतात पण संदर्भ लक्षात राहिले नाही. कदाचित पुढचं गाणंही तसंच असेल, थोडंसं माहिती असेलही किंवा नसेल. ऐकलं असेल तरीही आज थोडंसं आज क्या फील से गाया है असं तुम्हाला वाटेल. अरिजित सिंगच्या फॅन्ससाठी त्याच्याच जर्मनीतल्या यंग फॅन क्लबकडून पुढचं गाणं. तू मेरा कोई ना हो के भी कुछ लागे, तू मेरा कोई ना हो के भी कुछ लागे. किया रे जो भी तूने कैसे किया रे,
जिया को मेरे बांध ऐसे ही आए, समझ के बिना समझ मैं सकूं, सवेरों का मेरे तू सूरज लागे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे। अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले मुझे, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, दिल के नगर में शहर तू बसा ले पिया। छूने से तेरे हाथ तेरे भीगी रातों को रंग लगे, तेरी दिशा में क्यों चलने से मेरे पैरों को पंख लगे। रहा मेरे काम का जग सारा, वो बस तेरे नाम से ही गुजारा, उलझ के यूं ना सुलझ मैं सकूं, जुबानियाँ तेरी झूठी भी सच लगे, तू मेरा कोई ना होके भी कुछ लागे। अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले मुझे, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, अपना बना ले पिया, दिल के नगर में शहर तू बसा ले पिया। पिढी कोणतीही असेल तरी तारुण्य, त्यातला उत्साह आणि थोडीशी अस्वस्थता, भविष्याची चिंता हे सगळ्याच पिढ्या अनुभवतात। प्रेम, संसार, मुलं असं सगळं चाकोरीबद्ध घडत गेलं तरीही रोजचे प्रश्न असतात। मित्रमंडळी सोबत असली की यातल्या काही गोष्टी त्यांच्या सोबतीने सोप्या होतात, काही युरेका मुवमेंट्स घडतात आणि एखादा प्रश्न सर्रकन सुटतो। आयुष्याची गणितं अशीही असतात असं जाणवतं आणि ते सुटण्याचा आनंद घेईपर्यंत कधी कधी नवीन काहीतरी समोर उभं राहतं। मैत्री आपल्या प्रत्येक टप्प्यावर महत्वाची ठरते। आपण सगळे तर घरापासून दूर राहतो, इथे मैत्रीचे हे बंध अजूनच घट्ट होत जातात। असेच हे कार्लसरूहमध्ये जॅमिंग करणारे दोन मित्र यांच्याकडून ऐकूयात तारुण्याबद्दलचं पुढचं गाणं। मैं चल गया सूरज को मैं निकल गया रूबरू रोशनी रूबरू रोशनी है जो गुमशुदा सा ख्वाब था वो मिल गया, वो खिल गया जो लोहा था पिघल गया, खिंचा खिंचा संवर गया सितार में बदल गया रूबरू रोशनी रूबरू रोशनी है धुआं छटा
सके तो हम सफर मेरा नजर मिला जरा हुआ छटा खुला गगन मेरा नई डगर नया सफर मेरा जो बन सके तो हम सफर मेरा नजर मिला जरा आंधियों से झगड़ रही है मेरी अब मशालों से बढ़ गई है मेरी नामो निशा रहे ना रहे ये कारवां रहे ना रहे उजाले में पी गया रोशन हुआ जी गया क्यों नजर में रूबरू रोशनी रूबरू रोशनी है रूबरू धुआं छटा खुला रोशनी नया सफर मेरा जो बन सके तो हम सफर रोशनी नजर मिला जरा रूबरू धुआं छटा खुला रोशनी नया सफर मेरा जो बन सके तो हम सफर रोशनी नजर मिला जरा थेट त्या रंगे वसंतीचा माहोल उभा झाला. मैत्रीबद्दल बोलतो आपण. पुरुषांची मैत्री आणि स्त्रियांची मैत्री यातही म्हणे तफावत असते. बरेच स्टिरिओटाईप्स असतात. खरं तर स्त्रिया एकत्र आल्या की ऐतिहासिक क्रांती ते उत्तम उत्तम कलाकृती सगळं घडू शकतं. खरं तर प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत ते थोडंसं घासून गुळगुळीत झालेलं वाक्य. पण संगीत दिग्दर्शन या क्षेत्रात मात्र स्त्रियांचं प्रमाण अगदीच मोजकं आहे. अर्थातच पहिलं नाव आठवतं ते म्हणजे आनंदगण, अर्थातच आपल्या लता दिदी. त्यांचं संगीत आणि आशा भोसलेंचा आवाज म्हणजे मणिकांचन योग. आणि अजून एक त्रिवेणी संगम जुळून येतो जेव्हा सोबत येतात शांता शेळके. पैठणीसारखी डोळ्यात पाणी आणणारी कविता लिहिणाऱ्या शांता शेळके तेवढीच ठसकेबाज लावणीही लिहितात. या 3 दिग्गज स्त्रिया एकत्र येतात तेव्हा ती कलाकृती जगात भारी होते. संगीत दिग्दर्शन, गीतकार आणि गायिका या तिन्ही आघाड्या स्त्रियांनी सांभाळलेल्या अशी फार मोजकी गाणी आहेत. या तिघींचं तर बहुधा हे एकमेव. तर मराठी गाणी, हिंदी गाणी झाली, बंगाल बघूनच आलो, आता कर्नाटकी कशी द्यायला येऊ द्यात मंचावर.
टेल्स अ स्टोरी असं म्हणतात. स्टोरीजवरून आठवलं आपले सगळ्यांचे जर्मनीत आल्यानंतरचे, मी पहिल्यांदा जर्मनीत आलो तेव्हाचे असे किस्से आपण इतरांकडून ऐकले असतील आणि आपले एकमेकांना ऐकवले असतील. या सुरुवातीच्या प्रवासातले खाचखळगे, अडचणी यावर मात करतच आपण सगळे पुढे जात असतो. पण अशाच शतकभरापूर्वी अत्यंत धाडसाने समाजाच्या विरोधात जाऊन तत्कालीन रूढींना छेद देत झालेले प्रवास हे अशा वेळी आपल्याला उमेद देत असतात. इतिहासातल्या त्याच कहाण्या आपल्यासाठी प्रेरक ठरत असतात. त्यातलीच एक म्हणजे डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी. त्यांच्या या प्रवासाबद्दल वैभव जोशी यांनी वाटा वाटा गाण्यात मांडलेला प्रवास आता ऐकूया. मंडळी, अशाच 10 वेगळ्या वाटांनी महाराष्ट्रातल्या 10 गावातून आलेलो, जर्मनीत आलेलो आपण सगळेजण. आपल्या सगळ्यांना जोडून ठेवणारा दुवा म्हणजे महाराष्ट्र. आपली मराठी गाणी, संगीत यांच्या ओढीसाठी आसुसलेली कलाकार मंडळी एकत्र येतात. ज्याला आपण वन लाईनर म्हणतो अशी संकल्पना तयार होते. त्या एका ओळीतून मग चर्चा सुरू होतात. गाण्यांच्या भल्या मोठ्या यादीतून कष्टाने काही गाणी निवडली जातात. वीकेंड बिझी होतात आणि मैफिली ठरायला लागतात. एक एक वाद्य त्यांच्या बॉक्समधून बाहेर येतं. तानपुरा सुरू होतो. वरचा सा खालचा सा, आवाजाची पट्टी, काळी 4 पांढरी 5, सूर, ताल, लय हे सगळं तपासत अजून गाणं भरत नाहीये इथे काय करायचंय अशा चर्चा करत ही सगळी प्रॅक्टिस पुढे सुरू राहते. प्रत्येक गाण्यासाठी योग्य अशी वाद्य शोधत एकेका गाण्यात रंग भरायला लागतात. तबल्याचा ठेका, हार्मोनियमवर झरझर हलणारी बोटं, गिटारवर स्टाईलमध्ये छेडल्या जाणाऱ्या तारा यांचा मिलाफ होत जातो.
गाण्याचे शब्द आणि संगीत यांना निवेदनाची साथ देऊन ते एकत्र गुंफलं जातं. आयोजक या सगळ्याला पुरेपूर साथ देत हवी ती मदत करत असतात. सगळी धडपड असते ती आपली कलेवरच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या प्रेमासाठी. पुढचं शेवटचं गाणं त्याच आपल्या महाराष्ट्र देशासाठी. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा राकट देशा कणकर देशा राकट देशा कणकर देशा दगडांच्या देशा दगडांच्या देशा दगडांच्या देशा दगडांच्या देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांच्या हि देशा कांचन कांचन करवंदीच्या काटेरी देशा बकुळ फुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा बकुळ फुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा धनी भक्तीच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा शाहिराच्या देशा करत्या मर्द्याच्या देशा देय जे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते जरी देय जे तुझ्या अंतरी निशाणावरी नाचते जरी जोडी मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा सूर येती विरून जाती कंपने वाऱ्यावरी हृदयावरी. मला खात्री आहे की आज जर्मनीतल्या या जागेवर तुमच्या हृदयावर हे इथले सूर ठसा उमटवून गेले असतील. या कार्यक्रमाच्या आखणीपासून ते आज तो सादर करेपर्यंतचे आमचे सगळ्यांचे प्रयत्न तुमच्यापर्यंत पोचले असतील अशी आशा करते. रसिक प्रेक्षक हो, मनपूर्वक धन्यवाद. यापुढे कार्यक्रमात अजून रंगत आहे. संपदाकडे पुढचा कार्यक्रम सुपूर्द करून आम्ही आता रजा घेतो. धन्यवाद. Right, so. Nice.
सगळ्यांना कसं वाटलं? पूर्ण प्रोग्राम कसा होता? हाऊ वाज इट? चीयर्स. 1 2 3. कसा वाटला? Just thank you so much केतकी, नकुल अँड टीम. रिअली वी आर प्रिव्हिलेज टू हॅव यू हिअर. मला नुसतं एकच सांगायचं आहे की आय जस्ट ऍक्च्युअली ऑल्सो प्रॉमिस केतकी अँड नकुल बॅक स्टेज की नेक्स्ट टाइम जे आम्ही वर्ल्ड ऑफ मधून आलोय, नेक्स्ट टाइम वी आर गोइंग टू हॅव. त्यांचे सगळीकडे कार्यक्रम जर्मनीमध्ये चालू असतात म्हणा, बट आय प्रॉमिस दॅट नेक्स्ट टाइम विल हॅव द शो इन वर्ल्ड ऑफ एज वेल. या दॅट्स अ प्रॉमिस फ्रॉम माय साइड. आम्ही नक्की करू ते. ऑन दॅट नोट आय जस्ट वॉन्ट टू ऍक्च्युअली गिव्ह अ स्मॉल टोकन to everyone. नमस्कार, मी संपदा. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मला अतिशय मनापासून आभार मानावेसे वाटतात. तुमचे जसं आत्ता मधुरा म्हणाली तसं की पूर्ण तुमचे प्रयत्न आणि जी तुम्ही मेहनत घेतली होती ती तर दिसतेच आहे, पण मला असं वाटतं सगळ्या रसिक प्रेक्षकांपर्यंत सुद्धा ती अगदी व्यवस्थित पोचली आणि त्यांनी तितकाच तो आनंद घेऊन एन्जॉय केलेला आहे प्रोग्राम. तर त्याच्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि असेच परत कार्यक्रम करत राहा. निघून मिळालं तसं आमच्या वर्ल्ड ऑफमध्ये नक्की या. आणि पूर्ण ग्रुपसाठी एकदा हर्षल प्लीज. येस, म्हणजे प्रत्येकाला एक एक फूल मिळालंय, पण एक फूलपेक्षा पुष्पगुच्छ जे काय असतं त्याची काहीतरी मजा आय थिंक वेगळीच आहे. तर म्हणून एक सगळ्यांसाठी पुन्हा सगळ्यांनी प्लीज एकत्र या.